I hereby call Uday Godse to share some information about Shivaji Maharaj. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल रामदास स्वामींनी किती थोडक्यात आणि किती मोजक्या शब्दामध्ये किती काय लिहून ठेवलंय. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी असं सांगितलंय, निश्चयाचा महामेरू. जर आपण कोणत्याही गोष्टीचा जर निश्चय केला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ती गोष्ट पार पाडायचीच आहे, त्याला म्हणतात निश्चयाचा महामेरू. बहुत जनासी आधारू, कोणत्याही जातीचा असेल, कोणत्या धर्माचा असेल, कोणत्याही पंथाचा असेल, सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला आपल्या हिंदुत्वाचं, आपल्या स्वराज्याचं तोरण उभं करायचंय. ते छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्याला आहे. अखंड स्थितीचा निर्धारू. आयुष्यामध्ये कोणतीही अवघड स्थिती आली, कोणताही वाईट दुरावा, कोणताही प्रवास आला तरी आपली परिस्थिती त्यासोबत कसं झुंजायचं आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर इथे आलेलो आहे. आज आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे भरपूर सारे स्मारक आहेत, पण शिवकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जो 50 वर्षाचं जे आयुष्य प्रदान झालं, त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एकदा दक्षिण दिग्विजयासाठी गेले होते. दक्षिण दिग्विजय करत असताना पहिल्यांदा ते आंध्र प्रदेशमध्ये गेले. आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैल्यम नावाचं मल्लिकार्जुन नावाचं मंदिर आहे. त्याच मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गेले. त्यावेळेस तिथे मंदिराचं काम चाललं होतं. मंदिराचं काम चालू असताना त्या ठिकाणी तिकडे रोजगार होते, कामगार होते. कामगारांना ते आपले महाराज भेटले आणि त्याच वेळेस महाराजांना समजलं की चौथ्या गोकुळाचं काम अजून अपूर्ण आहे. चौथ्या गोकुळाचं काम अपूर्ण असते हे समजल्यावरतीच छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नगद आहे, जी मदत आहे, ती त्या कामगारांना मदत पोहोचवली. आणि त्याच वेळेस जे कामगार होते, कामगार म्हणाले, हा राजा वेगळा आहे, हा राजा आपला आहे, हा लोकांमधला राजा आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही आपल्या मना आणि अंगीकाराची आपल्याला आहे. तर त्याच वेळेस त्यांनी असं ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारक, छत्रपती महाराजांचं पहिलं शिवकालीन स्मारक हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. ज्यावेळेस दक्षिण दिग्विजय करून छत्रपती शिवाजी महाराज वरती येत होते, त्याच वेळेस कर्नाटकामध्ये मल्लम्मा देसाई नावाची राणी होती आणि मल्लम्मा देसाई नावाच्या राणीसोबत आपल्या मावळ्यांचं युद्ध चाललं होतं. पहिल्या वेळेस आपल्याला असं वाटलं की सहजरित्याने आपण ते युद्ध जिंकणार आहोत. त्याच वेळेस मल्लम्मा देसाई नावाची राणी होती आणि त्याच वेळेस आपलं आक्रमण झालं आणि आक्रमण केल्यावरती आपला पराजय झाला. त्यावेळेस मावळ्यांना असं वाटलं की सरळ आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सांगण्यापेक्षा आपण परत एकदा आपण आक्रमण करूयात आणि त्या ठिकाणी आपण विजय प्राप्त करूयात. परत एकदा आक्रमण झालं. मल्लम्मा देसाईवरती परत आक्रमण झाल्यावरती आपल्या मावळ्यांचा विजय झाला. त्याच वेळेस मल्लम्मा देसाईला छत्रपती शिवाजी महाराजांनी परत आपल्या कॅबिनेट मीटिंग्समध्ये बोलवलं आणि जेव्हा मल्लम्मा देसाईंना सगळे तिथे मंत्री उपस्थित होते, त्यावेळेस मल्लम्मा देसाई बोलल्या, राज हे माझं तान बाळ आहे, तान माझं बाळ, तान माझं बाळ. मल्लम्मा देसाई बोलला, राज माझं बाळ तान आहे, मी तुमची बहीण आहे, तुम्ही मला मदत करा. त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराज बोलले, ताई तू माझी बहीण आहेस, तू माझी बहीण आहेस आणि हा माझा भाचा आहे. कोणता भाऊ कोणत्या बहिणीला त्रास देतो? आणि त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लम्मा देसाईला त्यांचा जी भूभाग होता तो प्रदान केला. त्याचबरोबर जोडून एक भूभाग होता तो देखील त्यांनी प्रदान केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवकालीन दुसरं स्मारक हे कर्नाटकामध्ये आहे. कर्नाटकामध्ये तुम्ही आजही जा, धारवाड नावाचा जिल्हा आहे, यादवाड नावाचं गाव आहे. यादवाड नावाच्या गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे आणि त्याच मारुतीच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवकालीन दुसरं स्मारक आहे. त्याच्यानंतर त्याच वेळेस राणी असं बोलल्या की हा राजा स्त्रियांचा आदर करणारा राजा आहे. आवर छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ किंग यूज्ड टू रिस्पेक्ट वुमन अँड ॲज इन हिंदू कल्चर अँड Hinduism we say the king who is always devoted to women, he is a visionary leader. His leadership qualities are acquired and because of that thing Chhatrapati Shivaji Maharaj was the standout. After that Chhatrapati Shivaji Maharaj also built the Swarajya Arma. At that time
naval system was coming inside Swarajya. So at that time Chhatrapati Shivaji Maharaj was knowing the importance of naval system. त्याच वेळेस महाराजांनी स्वतःच आरमार बांधलं. आरमार बांधत असताना पोर्तुगीजचं आक्रमण आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असायचं. पोर्तुगीज असतील, डच असतील, सगळ्यांचं आपलं आक्रमण आपल्यावरती असायचं. त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं नेव्हल जी सिस्टीम आहे ती पूर्ण आपल्या कंट्रोलमध्ये घेतली पाहिजे. पूर्ण नेव्हल सिस्टीम आपल्या ताब्यामध्ये आली पाहिजे. आपलं स्वतःचं, आपलं मराठ्यांचं, आपलं हिंदूंचं, आपलं स्वतःचं स्वराज्याचं आरमार असलं पाहिजे. त्याचमुळे छत्रपती शिवाजी महाराज इज ऑल्सो कॉल्ड एज द फादर ऑफ इंडियन नेव्ही. त्याचनंतर महाराजांनी आरमार बांधलं. या सगळ्या सिस्टीम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच वेळेस लागू केल्या. प्रत्येक लोकांना असं वाटलं पाहिजे आपला राजा आहे, हा आपल्या मनातला राजा आहे. त्याचनंतर औरंगजेब 1680 ते 1707 27 वर्ष औरंगजेब. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज असतील, माता राणी साहेब असतील, या सगळ्यांशी झुंजत राहिला. तेव्हा जे 27 वर्ष आहेत औरंगजेबाचे जे पत्र आग्र्याला गेले त्या पत्रांमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज मला अजून छळतोय. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरणा होती, एक विचार होता. तो विचार मारण्यासाठी औरंगजेब आपल्या महाराष्ट्रामध्ये आला होता. औरंगजेब मेला पण आपला विचार आजही त्या ठिकाणी कायम आहे. त्याचनंतर सांगतो we also say there are greatest 17 kings in the world. In that, Chhatrapati Shivaji Maharaj is only the king who is not born as a king. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म राजा म्हणून झालेला नाहीये. He never betrayed anyone to become a king. त्यांनी कधी कोणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून राज्य मिळवलेलं नाहीये. He spoon himself as a king. त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवला आणि मग ते छत्रपती झाले. He till his last breath was a king. महाराज परमात्माला विलीन होण्यापर्यंत महाराज आपले राजे होते आणि हाच आदर्श घेऊन आपल्या सगळ्यांनी पुढे जायचंय. छत्रपती